सर्वांनी पाठीवर झोपून घ्यायचं आहे आणि कंपल्सरी तुमच्या हिपच्या खाली हात ठेवायचे आहे यामध्ये. आणि ज्यांना कमरेचे पेन जास्त आहे त्यांनी बिलकुल हात काढायचं नाही आहे. याने थाईज आणि सीटचे इंचेस प्रॉपर कमी होतात. येस, श्वास भरून घ्यायचा आहे आणि उजवा पाय गोल फिरून घ्यायचा आहे. हा पाय जेव्हा तुम्ही गोल फिरवताय तेव्हा नी बेंड बिलकुल करायचं नाही आहे. प्रॉपर मोठा सर्कल आणि पायाला फुल स्ट्रेचिंग करा, जेणेकरून तुमचे इंचेस आपोआप कमी होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तोच पाय सेम अपोजिट करायचा आहे. स्लोली डाऊन करा. तोच पाय सेम अपोजिट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. जेवढं तुम्ही स्लोली सावकाश फिरवाल तितके प्रॉपर इंचेस कमी होऊन जातात. श्वास भरून घ्या. पाय चेंज, सेम अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स व्हा. तोच पाय सेम अपोजिट. ब्रीदिंग घ्या आणि स्लोली सावकाश पाय वरती उचला. 1 फुल स्ट्रेच आहे, पहा माझं पाय. तुम्ही तशाच पद्धतीने करायचं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता यामध्ये ना दोन्ही पाय एकसाथ वरती घ्यायचा आहे तुम्हाला. आणि वरती घेतल्यानंतर त्या दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि आतून गोल फिरवायचं आहे. पहा, आता दोन्ही पाय वरती घेतला. यस, आता दोन्ही पायात थोडंसं अंतर घ्या. थोडंसं अंतर घ्या दोन्ही पायात. आतून गोल फिरवा आधी. 1 खालीपर्यंत येऊ द्या. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता यामध्ये सेम अपोजिट. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता दोन्ही पाय वरती उचलायचं आहे. दोन्ही अंगठ्यांना लॉक करायचं आहे आणि प्रॉपर गोल फिरवून घ्यायचं आहे. घ्या, दोन्ही पाय वरती अंगठ्यांना लॉक करा आणि व्यवस्थित प्रॉपर गोल फिरवून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम अपोजिट. 1 सेम अपोजिट चालू करा लगेच.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. यानंतर दोन्ही पाय फोल्ड, राईट अँड लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, परत राईट, परत लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट, होल्डिंग. आता राईटला आपण जेव्हा होल्डिंग करतो तेव्हा लेफ्ट लेग्स वरती उचला आणि लेफ्ट हातानेच म्हणजे त्याच हाताने पकडा, जेणेकरून तुमचा पाय जास्तीत जास्त वरती उचलण्याचा प्रयत्न करा. लोअर बॅक पेन कमी होतं या एक्झरसाइजने. प्रॉपर करायचं आहे. 5 ते 10 सेकंड होल्ड. आता सेम अपोजिट. आता राईट लेग अप करा, राईट हँडनीच पकडा त्याला आणि जास्तीत जास्त वरती घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या पायाचा तळवा पाहण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स. स्लोली डाऊन. श्वास भरून घ्यायचा आहे. आता दोन्ही पाय फोल्ड तसेच ठेवा आणि हिपला वरती उचलायचं आहे. जास्तीत जास्त हिप वरती उचलायचं आहे आणि हिपच्या खालून हाताचा आधार द्यायचा आहे. एल्बो स्ट्रेट ठेवा. हिप जास्तीत जास्त वरती. आता ज्यांना चक्रासन येतं त्यांनी चक्रासन करा. ज्या लेडीजला चक्रासन येत नाही आहे त्यांनी त्याच पोझिशनमध्ये थांबायचं आहे, सेतुबंधासनमध्ये. घ्या चक्रासन. श्वास भरा. अपर बॉडी हिप वरती उचला. स्लोली डाऊन करा. ज्यांना सहन होतं त्यांनीच ज्यांना प्रॉब्लेम आहे, हाताचा प्रॉब्लेम, त्यांनी स्लोली डाऊन. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता यानंतर सर्वांगासन घेऊया आपण. सर्वांगासन म्हणजे दोन्ही पाय वरती. ज्यांना हिपला आधार देऊन वरती हिप उचलता येत नाही त्यांनी फक्त दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांना ज्यांना प्रॉपर करता येतं हिपच्या खाली आधार देऊन हाताचा पूर्ण प्रॉपर दोन्ही पाय वरती उचला. श्वास भरून घ्या. दोन्ही पाय एकसाथ वरती. यस. तुमचे पाय तुमच्या हिपच्या वरती असले पाहिजे बरोबर. होल्डिंग असू द्या 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू हलासनमध्ये जाऊ शकता तुम्ही. हलासनमध्ये जा. त्यानंतर सावकाश रिलॅक्स व्हायचं आहे. स्लोली हिप डाऊन. अशा डेली वेगवेगळ्या एक्झरसाइजची प्रॅक्टिस करायचं आहे जेणेकरून आपले फॅट बर्न झाले पाहिजे, इंचेस प्रॉपर कमी झाले पाहिजे. बाय बाय. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. त्यांना याचा फायदा होऊ द्या आणि शरीर निरोगी ठेवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया.